त्यांचं मी अभिनंदन करतो आणि तमाम जनतेला मी सांगू इच्छितो की मायक्काच्या चिंचणीच्या येतेत आलेल्या साऱ्या भावी भाविकांचं राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने मी अभिनंदन करतो. आपल्या समाजाची जागृती झाली पाहिजे. आज या ओळीच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन करतात. गजानन बळवे यांचं मी पुन्हा अभिनंदन करेन. जिस बाप का बेटा लायक होता है उस बाप की इज्जत होती है और जिस बाप का बेटा नालायक होता है उस बाप की बेइज्जत होती है. देशात एवढा मोठा समाज असताना आपल्या समाजाची राजकीय भागीदारी झिरो आहे, प्रशासकीय भागीदारी झिरो आहे. म्हणून आपल्या समाजाला आपलं दल मोठं केलं पाहिजे. ज्या दलावर विश्वास ठेवतोय, ज्या पक्षावर विश्वास ठेवतोय तो पक्ष आपल्याशी गद्दारी करतोय. म्हणून माझी विनंती आपल्याला तुमच्या समाजाच्या मुलामुलांचं बळ करायचं असाल तर तुम्हाला राष्ट्रीय समाज पक्ष मोठा करावा लागेल. काँग्रेस न्याय देणार नाही आणि भारतीय जनता पार्टी न्याय देणार नाही. तुम्हाला राष्ट्रीय समाज पक्ष न्याय देईल. पण माझी महाराष्ट्राच्या चरणी प्रार्थना की महाराष्ट्राच्या यात्रेला राष्ट्रीय समाज पक्षाचा पंतप्रधान आला पाहिजे. गजानन बडगेच्या स्टेजवर देशाचा पंतप्रधान आला पाहिजे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आपल्या मंडळींचे मी आभार मानतो आणि गिरडीकरांनो तुमच्या गावातला आभार मानतो. ते जिल्हा नियोजनवर आहे, त्याचा राजकीय भागवत देखील तुमच्या हातात आहे. मी त्याच्या पाठीमागे 100 रुपये एवढं सांगतो आणि महाराष्ट्राला जय मल्हार करून आपली विदा घेतो. जय हिंद, जय भारत.